तुझ पाहता झालो झणी, तुझ पाहता झालो झणी, वेडा तुझा मी विलनी, तुझ पाहता झालो झणी. अहिल्यानगर. संगीत हे जीवन आहे. विठुरायाच्या नामस्मरणाने आणि भक्तीने जीवन सफल होते. संगीतरूपी भक्तिगीत साक्षात भगवंत प्रकट होतो. ज्याप्रमाणे संगीताचे स्वर लहानांपासून मोठ्यांपर्यंत काणी जातात, त्याचप्रमाणे सगळ्यांनी भगवंतासमोर लीन होऊन भक्ती करावी. भक्तिरसाने भगवंत प्रसन्न होतात. पराग पांडव आणि आदिती गराडे यांनी भक्तिगीताने साक्षात विठुरायाचे दर्शन घडवले आहे, असे निरूपण देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य हरिभक्त परायण भास्कर गिरीजी महाराजांनी केले आहे. सावेडी येथील माऊली सभागृहात विठ्ठल हवा विठ्ठल नवा गीतरंग भक्तिसंगीत कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रसिद्ध गायक पराग पांडव आणि आदिती गराडे यांनी सुमधुर आवाजात श्री विठ्ठल भक्ती गीतांची मैफल रंगवली. या गीतरंग कार्यक्रमासाठी देवगड देवस्थानचे महंत परमपूज्य गुरुवर्य शांतीब्रह्म भास्करगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. या संगीत कार्यक्रमात विशेष सहकार्य भैया गंदे, गौतम मनोत, संजीवजी बागडे, सौ इंदुमती, अशोक पारख, श्री राजेंद्र शुक्रे, लोकेश मेहतानी, डॉक्टर प्रकाश गरुड, स्वाती खराडे, दत्तात्रय गराडे. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी आदींनी परिश्रम घेतले. पंढरीनाथ भगवान की, सवसंतन की. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. या तुकोबारांच्या वचनाप्रमाणे पांडुरंग परमात्म्याची मूर्तीच आपल्या डोळ्यात राहावी, अंतःकरणात त्याचंच ध्यान राहावं, कृतीमध्ये त्याचीच सर्व कृती राहावी आणि सर्वांच्या मध्ये तोच आपल्याला दिसत राहावा. हे संतांचं हृदगत आहे आणि हे संतांचं हृदगत आज आपल्या अहिल्यानगरमध्ये या माऊली सभागृहामध्ये आणि सर्व प्रेक्षकांच्या समोर आज आम्ही यांना सगळं विठुरायाचे भक्तच समजतो. विठुरायांच्या भक्ताच्या समोर पांडवांनी जो पराग आपला दरवडला इथं आणि आदित्य जे गरळ ओकल्या गेली, आपण माणसं म्हणतात ना कधी कधी, काय गरळ ओकतो म्हणजे चांगलं किंवा वाईट, आत असते ते बाहेर पडते. म्हणून पांडवाचा श्वास आपण पाहिला आतापर्यंत, अंतःकरणातला भाव पहा. स्वर कमी अधिक होतच असतात, खालून वर जातात, वरून खाली येत असतात. आणि आमच्या आदित्यताईचं आतलं जे घरळ आहे त्यांनी ते पेटीवर सगळे काय नोटिशन असते त्याला, सरगम. आता आम्हाला जास्त सांगता येणार नाही, परंतु पहिल्या पट्टीपासून वर जाणे संगीत काय शिकवते आपल्याला. संगीत म्हणजे करमणूक नाही, संगीत म्हणजे काही नुसतं एखाद्याला कोणाची वाहवा करायचे नाही, हे आपल्याला व्यवहार शिकवते. आतापर्यंत जे गीतं ऐकले आणि वाचले आपण पडद्यावर, हा अंतःकरणातला भाव परागजीने अतिशय प्रगट केलेला आहे. कधी कधी कोणाला असं वाटत असेल की कंटाळवाणे वाटत असेल, पण आम्हाला तर अशी अनुभूती आली. भगवान सांगतात आपल्या भक्ताला, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. कानात सांगतात पांडुरंग, तुम्ही तुमचा व्यवहार करा, नका सोडू, मुले बाळे काही सोडू नका, असे शब्द कधी कधी संतांनी थोडे कठीण वापरले. घरदार सोडण्याची गरज नाही, फक्त आषाढी कार्तिकेला मला भेटायला येत जा. त्याला वाट पाहू बा भेटीची आवडी. आणि परागजीने आपल्याला पाहुण्याचा दृष्टांत देऊन सांगितलं, पाहुणे गेल्यानंतर जसं घर रिकामं होते तसं आषाढी कार्तिकेला भक्त निघताना पांडुरंगाची आज्ञा घेऊन निघतात. पंढरीच्या राया प्रभू दीनानाथा, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. आई रखमाबाई पाठीमागून पाहतात, मग रखमाबाईला सांगतात, राई रखमाबाई सत्यभामा माता, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. आम्ही तुमचे लेकरं आहोत, आमचा व्यवहार जसा आमच्या प्रारब्धानुसार असेल तसा आहे. आम्ही आमच्या प्रपंचाचा बोजा तुमच्यावर टाकत नाही, परंतु आपल्या दर्शनाकरता आम्ही आलो, आमच्याकडे आपण लक्ष ठेवा.
असा अंतकरणातला भाव प्रगट भक्तांनी केला की विठ्ठल रखुमाईच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू येतात. आपण आता नामदेव महाराजांचा उच्चार केला. नामदेव महाराजांनी समाधीचे अभंग सगळे लिहिले. ज्ञानोबाराय, सोपान काका, चांगोबाराय, मुक्ताबाई, गोरा कुंभार, त्यावेळेचे सगळे परिसर भागवत सगळ्या संतांच्या लिहिले. त्यामध्ये माऊलींना ज्यावेळेस समाधी दिली त्यावेळेस प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी माता जसा रडत होता, निवृत्तीनाथ रडत होते. परमार्थ करत असताना हे आपल्याला प्रशिक्षणार्थ पाठवलं भगवंताने. स्त्री पुरुष हा एक ईश्वर मंच आहे. ईश्वर मंचावर जशा मंचावर एखाद्या नाटकाचं वेगवेगळे पार्ट दिल्या जातात, टाईम संपला म्हणजे ती पुन्हा माणसासारखीच माणसं दिसतात. तसं आपण जन्मल्यापासून मरण्याची तारीख जवळ येईपर्यंत हा एक ईश्वरी मंच आहे. आणि त्याने आपल्याला हे काम दिलेलं आहे. तुम्ही अमक्या ठिकाणी जन्माला आहे, हे काम तुम्ही करा, तुम्ही गायन करा, तुम्ही तबला वाजवा, तुम्ही आणखीन काय करा, तुम्ही व्यवहार करा, उद्योग करा. परंतु शेवटी तुमचं सगळं पार्ट 2 दिवसांनी 2 तासांनी कमी होणार आहे. म्हणून कोणी कितीही जरी मोठा असला तरी त्याला तिथं लीन व्हावंच लागतं. हे संगीत शिकवते आपल्याला. संगीत काय शिकवते की 6 पहिला शब्द आहे. आता ते पहिल्या स्वराला काय म्हणतात आपण, तीव्र, कोमल. तर 6 म्हणजे एकदम खालचा आवाज. तुम्ही लहानाचे मोठे व्हा, तीव्र शेवटचा पट्टीपर्यंत जा, पण आपला स्वर सुटू देऊ नका. आता मग अशी पराजीने सांगलं चिरंजीवाचं थोडं स्वर अजून लहान आहे ना, होते थोडं. तुम्ही लहान असता उद्योगात मोठे झालात, तुमच्या कृतीने मोठे झालात, तुमच्या प्रारब्धाने मोठे झाला आणि अजून उंच व्हा. परंतु खालचा स्वर, खालच्याची आठवण राहू द्या. म्हणून शेवटची पट्टी जरी दाबली तरी बऱ्याच माणसाला खाली म्हणता येते, पण वर गेला की तो आवाज बंद होऊन जाते. म्हणून उंच झाल्यानंतर सुद्धा खालच्याशी संबंध ठेवला पाहिजे. हे आपल्याला संगीत शिकवते. आणि हे सगळं खाली वर जमलं तरी माणसाला मध्य गाठता येत नाही. मग मधला पंचम सुद्धा दाबला पाहिजे. पंचम आता तुम्ही मोठे व्हा, लहानाचं कौतुक करा आणि मोठ्यांचा आदर ठेवा. असं वाटलं मी आणि माझी बायको की कुठलाही कार्यक्रम करणं हे ऐकायला येणं खूप सोपं असतं, किंवा आम्ही पण इथे गायला येऊन बसणं खूप सोपं असतं. पण त्याच्यासाठीची जी मेहनत लागते, ते बॅनर्स तुम्ही पाहताय बाहेर लावलेले, तुम्ही हॉलची व्यवस्था, साऊंडची व्यवस्था, तर हे सगळं म्हणजे माझी इतर कामं चालू असताना त्यांचे फोन एवढे येत होते मला, मी नाही घेतले तर न चिडता परत मला फोन करून, मला सहन करून ज्या तिघांनी हा कार्यक्रम उभा केला त्या तिघांना एक प्रेमाचं प्रतीक म्हणून मी काहीतरी देऊ इच्छितो. तर ते मी महाराजांच्या हस्ते देऊ इच्छितो. तर मी दत्तात्रय गराडे, स्वाती गराडे आणि संजीवजी बागडे या तिघांना स्टेजवर यायची विनंती करतो. श्रीयुत परागजी पांडव आणि सौ रेखा पांडव या उभयतांनी या मुख्य आयोजकांसाठी, म्हणजे ज्यांनी की खरंच तन मन धन ओतून या कार्यक्रमाच्या मूर्ततेसाठी, जे कल्पना ते मूर्तरूप, या प्रवासात या तिघांनी जे काही योगदान दिलेलं आहे ते अजोड आहे. आणि त्याचा एक छोटीशी परतफेड तर होऊ शकत नाही खरं तर, पण ही एक भावना आहे फक्त की आम्हाला याचे मनापासून कदर आहे, कौतुक आहे. तर आणि किती छान योग पुन्हा आज की वंदनीय महाराजांच्या हस्ते, भास्करगिरीजी महाराजांच्या हस्ते त्यांना हे देता येत आहे. तर आपण तिघांनी याचा स्वीकार करावा. ही सदिच्छा भेट आहे आपल्यासाठी पराग पांडव यांच्या परिवाराकडून. संजीवजी बागडे, आयोजक आणि प्रायोजक या दोन्ही भूमिकेत आहेत संजीवजी बागडे. मी एवढंच म्हणेन की आमचं पण भाग्य आहे. तुम्ही बघा, सभागृहाचं नाव आहे माऊली, तिथं येऊन उभा राहिला विठ्ठल. बरं, तो हवा आहे, तो नवा हवा आहे. त्या सगळ्याला आशीर्वाद द्यायला भास्कर म्हणजे सूर्य, गिरी म्हणजे पर्वत, सूर्य अनेक सूर्यांचा मिळालेला जो पर्वत ते म्हणजे भास्करगिरी महाराज. ते आशीर्वाद द्यायला, त्या आशीर्वादांसाठी आधी जी सेवा द्यायला लागते ते कण पराग कण मी, त्याच्यासाठी जी शक्ती लागते ती आदिती.
ज्याच्याशिवाय नशीब घडू शकत नाही ती माझी बायको रेखा. हो 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 वा वा. बघा सगळे योग आहेत. बरं साथीला पण बघाल महाराज तर नरेंद्र साक्षात स्वतः आहे. आमचा सगळ्याची ताकद पवन, पखवाजवादकांचं नाव आहे पवन. पवनाशिवाय काही होणार नाही, बरोबर ना. आणि एवढं करून तबल्याला जे बसलेत ते ज्ञानाचा महासागर असलेले त्यांची गरज आहे, त्या वाद्याशिवाय होणार नाही. ते प्रशांत. आणि एवढं कमी नव्हतं, काल अचानक आम्हाला जे कोरसला मिळाले ते बघा सगळ्या गोष्टी कशा घडतात की अध्यात्मात सगळ्यात पहिलं जे महत्वाचं आहे सोहम. सोहम कुठे आहे? सगळ्यांना आशीर्वाद देणार त्यांना चेहरे दाखवतो. आणि हे सगळं तुमच्या मनात अक्षय राहावं म्हणून दुसरा अक्षय. अशी सगळी नावं मला मिळालेली आहेत आज. तर हा सगळा नशिबाचाच योग आहे माझ्या. तर मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि पुढची सूत्र. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत, नगर.